जय श्रीराम मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पार्ट 9 मध्ये. आपण वेब टेक्नॉलॉजी बघतोय. तर या अगोदरचा पार्ट 8 होता, त्याच्या आतमध्ये आपण डिस्कस केले डेफिनेशन लिस्ट आणि मेटा टॅग. तर डेफिनेशन लिस्ट म्हणजे समजा हा आपला एक टॉपिक आहे डेफिनेशन, आणि त्याचे काही पॉईंट्स लिहिले जे की थोडासा स्पेस सोडून, ठीक आहे. तर यासाठी आपण डेफिनेशन टॅग लिस्टचा यूज करतो किंवा टॅगचा यूज करतो, ठीक आहे. आणि सेकंड बघितलं आपण मेटा टॅग. तर मेटा टॅगचा आपण काय यूज करतो की समजा पेजमध्ये जे कंटेंट्स आहे ते एक फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी किंवा सुटेबल दिसण्यासाठी, ठीक आहे, किंवा मग पेजला रिफ्रेश करण्यासाठी किंवा अदर काही त्याची युजेस आहे, ठीक आहे. तर आपला आज पार्ट 9 आहे. तर पार्ट 9मध्ये आपण फ्रेम टॅग विषयी शिकणार आहोत. आता हा फ्रेम टॅग काय आहे, तर फ्रेम टॅग समजा ही आपली एक विंडो आहे, क्रोमची विंडो आहे, क्रोम ब्राउझर आहे, ठीक आहे. या ठिकाणी आपण आपला प्रोग्राम रन केला आणि आपल्या प्रोग्राममध्ये जे आपण विंडो यूज केली त्याचे दोन भाग बनवले, ठीक आहे. एक भाग इकडला आणि एक भाग इकडला. आपण डायरेक्टली असं बनवू शकत नाही. आपण यासाठी या आय फ्रेमचा यूज केला, ठीक आहे. आता या ठिकाणी माझ्याकडे दोन कंटेंट आहे, एक होम आणि एक व्हिडिओ, असे दोन कंटेंट आहे. ज्या टाईमला या होमला मी हायपर लिंक करेन, ठीक आहे. ज्या टाईमला मी या होमवर दाबल त्या टाईमला आपण मॅन्युअली बघितला अँकर टॅगचा यूज करून. त्या टाईमला काय व्हायचं की होमवर क्लिक केल्यानंतर अजून एक टॅब ओपन व्हायचा आणि त्या टॅबमध्ये आपली होममधली इन्फॉर्मेशन दिसायची, ठीक आहे. किंवा हे होमच्या ज्या टाईमला याच्यावर क्लिक करू होमवरती त्या टाईमला ह्या पेजमधली जी फाईल आहे ती चेंज व्हायची आणि ह्याच स्क्रीनवर आपल्याला आउटपुट दिसायचं, ठीक आहे. हे गायब व्हायचं. बट आपल्याला आता तसं नाही करायचं. आपल्याला असं करायचं की जे होम टॅग आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ते साईडला डिस्प्ले झालं पाहिजे. हे तर डिस्प्ले झालंच पाहिजे. जे होममध्ये कंटेंट आहे ते आपल्याला साईडला डिस्प्ले झाले पाहिजे. त्याच्यासाठी आपण हा फ्रेम टॅगचा यूज करतो, ठीक आहे. तर मग आता आपण या फ्रेम टॅग विषयी आज थेअरी बघणार आहोत, ठीक आहे. या पार्टमध्ये आपण थेअरी बघणार आहोत. तर फ्रेम टॅग काय आहे? फ्रेम डिस्प्ले मल्टिपल डॉक्युमेंट्स ॲट वन्स, ठीक आहे. जसं की मी सांगितलं की जे मल्टिपल डॉक्युमेंट्स असतील ते आपण एका फ्रेमवर बघू शकतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फ्रेम ॲज टू स्प्लिट द ब्राउझर विंडो इन द मल्टिपल विंडोज दॅट कॅन डिस्प्ले डिफरंट पेजेस, ठीक आहे. जसं की मी या ठिकाणी एक्सप्लेन केलं आहे की आपलं हे एकच पेज आहे, ठीक आहे. आणि आपल्याला या एका पेजवरती यूट्यूब, परत जीमेल आणि अदर काय असेल ते एकाच पेजवरती चालवता येईल का? नाही चालवता येणार, ठीक आहे. तर मग आपल्याला हे तिन्ही जे वेबसाईट आहे ती एकाच पेजवर कशी चालवता येईल त्यासाठी आपण हा फ्रेम टॅगचा यूज करतो. आता समजा हे दोन टॅब बनवतो इथं, ठीक आहे. हा आपला फर्स्ट क्रोम टॅग आणि हा आपला सेकंड क्रोम टॅग, ठीक आहे. आता या ठिकाणी फर्स्ट मी टॅब ओपन केला वाय टीचा, ठीक आहे, यूट्यूबचा. त्यानंतर सेकंड टॅब केला मी जीमेलचा आणि थर्ड टॅब केला मी जो एज्युकेशनचा असेल किंवा काही ब्लॉग असेल, समजा W3 स्कूल, ठीक आहे. तर मी हे तीन टॅब ओपन केले, ठीक आहे. आता ज्या टाईमला मी यूट्यूबवर जाईल त्या टाईमला मला सगळे यूट्यूबचे व्हिडिओ डिस्प्ले होते. ज्या टाईमला मी या जीमेलच्या टॅबवर जाईल त्या टाईमला मला जीमेलचे टॅब दिसतील, ठीक आहे. ज्या टाईमला मी W3 स्कूलच्या वेबसाईटला जाईल त्या टाईमला त्याच्यातले कंटेंट दिसतील, ठीक आहे. बट आता मला काय करायचं आहे की हे तिन्ही कंटेंट जे आहे ते मला याच स्क्रीनवर डिस्प्ले करायचे. जसं की या ठिकाणी मी एवढ्या जागेत मी यूट्यूब पाहू शकत, एवढ्या जागेत मी जीमेल आणि ह्या जागेत मी W3 स्कूल, ठीक आहे. वन टाईम तिन्ही पण बघू शकत यासाठी आपण फ्रेम टॅगचा यूज करतो, ठीक आहे. तर नेक्स्ट आहे अ कलेक्शन ऑफ अ फ्रेम इन अ ब्राउझर विंडो इन टोन ॲज अ फ्रेम सेट, ठीक आहे. तर फ्रेम टॅगचा यूज करून आपण जे वेगवेगळे टॅब्स डिस्प्ले किंवा पाहू शकतो, ठीक आहे. फ्रेम्स आर डिफाईन इन अ फ्रेम सेट टॅग अँड inside in a frame tag which defines the location of a web page to load in to the frame. तर आपण जो फ्रेम टॅग आहे तो फ्रेम टॅग डिफाईन करतो फ्रेम सेट टॅगने, ठीक आहे.
आपल्याला जे पण त्या फ्रेमच्या आतमध्ये डिस्प्ले करायचं आहे ते सेट करण्यासाठी आपण फ्रेम सेट टॅगचा यूज करतो. ठीक आहे. आता त्याचं काही एक्झाम्पल आहे. आपण HTML टॅग ओपन केला, त्यानंतर फ्रेम सेट टॅग घेतला. ठीक आहे. आता फ्रेम सेट टॅग घेतल्यानंतर त्याला आपण साईज दिली 40%, 20%, पुन्हा 40%. ठीक आहे. आता हे 40, 20, 40 काय आहे, तर या ठिकाणी आपण जे पार्ट केले तर हा पार्ट आहे 40%, हा पार्ट आहे 20% आणि हा पार्ट आहे 40%. आता हे पर्सेंटेज त्याच्या साईजनुसार पडतं. ठीक आहे. त्याचे जसे पिक्सल असतील तर 40 पिक्सल या फ्रेमसाठी, 20 पिक्सल या फ्रेमसाठी आणि राहिलेले 40 पिक्सल या फ्रेमसाठी, असे डिफरंट त्याच्या साईजवर डिपेंड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपलं फ्रेम SRC. तर फ्रेम SRC मध्ये आपण लिंक टाकतो, ज्या लिंकचा आपल्याला डिस्प्ले करायचं. ठीक आहे. तर मी या ठिकाणी टोटल 3 फ्रेम SRC घेतले. जसं की आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं यूट्यूब, जीमेल आणि W3 स्कूल. तर या ठिकाणी त्यांची लिंक टाकायची. ठीक आहे. या ठिकाणी लिंक टाकल्यानंतर आपल्याला खाली डिस्प्ले होईल या 3 ठिकाणी ते जे कंटेंट असतील ते यूट्यूब, जीमेल आणि W3 स्कूलचं. ठीक आहे. तर हे तिन्ही कंटेंट आपल्याला एका पेजवर शो होईल, यासाठी आपण या फ्रेम टॅगचा यूज करतो. ठीक आहे. आता आपण या फ्रेम टॅग विषयी अजून काय बघू, तर आपण फ्रेम टॅगचा सिंपल सिंटॅक्स आहे. फ्रेम टॅग ओपन करायचा आणि फ्रेम टॅग क्लोज करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे काही ॲट्रिब्यूट्स आहे. तर पहिला आहे फ्रेम बॉर्डर आणि त्याला व्हॅल्यू आहे 0102. ठीक आहे. तर वेअर टू नोट डिस्प्ले अ ब्राउझर अबाउट अ फ्रेम. तर या फ्रेम बॉर्डरने काय, आपण जी फ्रेम बनवली त्या फ्रेमला आपण बॉर्डर देऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे नेम. नेम हे ॲट्रिब्यूट आहे, त्याची व्हॅल्यू नेम. ठीक आहे. तर इट स्पेसिफाय द नेम ऑफ द फ्रेम. आता हे नेम ॲट्रिब्यूट कशासाठी यूज केलं जातं, की समजा आपल्याला फाइंड आउट करायची आपली साईट. ठीक आहे. साईट म्हणजे आपला जो टॅग आहे त्या टॅगमध्ये काही टाकायचं कंटेंट किंवा त्याला काहीतरी वेगळी ओळख द्यायची. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण या नेम टॅगचा यूज करतो. त्याच्यानंतर आहे नॉर साईज. जर आपल्या जो फ्रेम टॅग आहे त्याची साईजमध्ये चेंजेस की काही करू शकत नाही, जर आपण नॉर साईज केली तर ते कन्सिस्टन्स किंवा मग सारखं राहतं, जे आपण ऑलरेडी सेट केलेले आहे ते, त्याच्यात काही बदल करता येणार नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण नॉर साईज करतो. त्यानंतर आहे आपलं स्क्रोलिंग. ठीक आहे. तर स्क्रोलिंगमध्ये काय आहे की आपल्याला येस ठेवायचं, नो ठेवायचं किंवा ॲटो ठेवायचं. आता यूट्यूब बघितलं असं आपण लॅपटॉपवरती. ठीक आहे. तर यूट्यूबमध्ये बरेचसे व्हिडिओ आपल्याला डिस्प्ले होतात, आपल्याला ते स्क्रोल डाऊन करावं लागतं. ठीक आहे. तर स्क्रोल डाऊन केल्याने काय होतं की आपल्याला खालचे जे डाऊनचे व्हिडिओ ते दिसतात. ठीक आहे. तर आपल्याला ते बघण्यासाठी आपण स्क्रोल करतोय, तर आपल्याला स्क्रोलिंग या ॲट्रिब्यूटचा यूज करून यस, नो किंवा ॲटो जर गरज असली तर घेईन, नाही तर नाही घेणार. बट आपल्याला डिफाईन डायरेक्टली करायचं असेल तर यस आणि नो करू शकतो. ठीक आहे. तर लास्टचा आहे SRC. तर SRCचा यूज तर सांगितलं, URL घ्यायची आणि तिथं टाकायची, जेणेकरून ती आपल्या फ्रेमवर डिस्प्ले होईल. ठीक आहे. तर या प्रकारे काही टोटल 5 ॲट्रिब्यूट्स आहे फ्रेम टॅगचे. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा आहे आपला फ्रेम सेट टॅग. ठीक आहे. तर द फ्रेम सेट टॅग कलेक्शन ऑफ 1 or more फ्रेम. तो जो आता फ्रेम सेट टॅग आहे तो एकापेक्षा जास्त फ्रेम सेट टॅग म्हणजे जे फ्रेम्स आहे त्यात क्रिएट करू शकतो. ठीक आहे. हे फ्रॉम एलिमेंट कॅन होल्ड सेपरेट डॉक्युमेंट. हे जो फ्रेम सेट टॅग आहे तो सगळे एलिमेंट सेपरेटली होल्ड करून ठेवतो. ठीक आहे. द फ्रेम सेट टॅग डिफाईन हाऊ टू डिवाइड द विंडो इन 2 फ्रेम्स. ठीक आहे. इच फ्रेम सेट डिफाईन अ सेट ऑफ रो ऑर कॉलम. तर या आता आपण जे एक्झाम्पल बघितलं. ठीक आहे. जे विंडोचं एक्झाम्पल बघितलं, 3 ठिकाणी स्प्लिट केलं आहे. आता हे आपण स्प्लिट केलेत
बट आता आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी ही जी यूट्यूबची विंडो आहे ही जीमेलची आहे आणि ही W3 स्कूलची आहे. तर आता हे यूट्यूबच्या विंडोमध्ये आपल्याला अजून एक इथे विंडो बनवायची जी की असेल छोटीशी, आणि या ठिकाणी आपल्याला पुन्हा जीमेल ओपन करायचं. ठीक आहे, या ठिकाणी जीमेल, या ठिकाणी जीमेल, आणि इथं W3 स्कूल, आणि इथं यूट्यूब तर चालूच आहे आपलं. तर आपल्याला जर असं करायचं असेल तर आपण त्याच्यासाठी फ्रेम सेट टॅगचा यूज करतो. आता फ्रेम सेट टॅगचे काही ॲट्रिब्यूट्स आहेत. ठीक आहे, तर फ्रेम सेट टॅगचा पहिला ॲट्रिब्यूट आहे कॉल्स. ते कॉल्स काय आहे, तर कॉल्स मीन्स कॉलम्स, जे की आपण एक टेबल बनवतो. हा आपला झाला टेबल. ठीक आहे, तर या टेबलमध्ये हे जे उभे आहेत हे कॉलम्स आहेत. ठीक आहे, आणि ह्या ज्या आहेत ह्या रोज आहेत. तर या फ्रेम सेटने आपण काय करू शकतो, असे कॉलम्स आणि रोज डिफाईन करू शकतो किंवा त्यांना त्यांची साईज देऊ शकतो. ठीक आहे, तर यासाठी आपण फ्रेम सेट टॅगचा यूज करतोय. आणि आता आपला नेक्स्ट आहे आय फ्रेम टॅग. तर आय फ्रेम टॅगचा यूज काय आहे, या ठिकाणी जो आपला फ्रेम सेट टॅगचे ॲट्रिब्यूट जे कॉलम रोज, तर त्याचं एक एक्झाम्पल आहे की आपल्याला या ठिकाणी फ्रेम सेट टॅग ओपन करायचे आहे, आणि या जो ग्रेटर दॅन आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला करायचं आहे कॉल्स, आणि कॉल्सला व्हॅल्यू द्यायची 40%, 20%, 40%. त्याने काय होईल, आपलं फ्रेम सेटमध्ये कॉलम्स क्रिएट होते. आणि त्याच्यानंतर आहे रोज. तर रोजसाठी काय आहे, सेम फॉर्मॅट, फक्त इथं रोज आहे. ठीक आहे, आणि इथं कॉल्स आणि इथं रोज. तर या प्रकारे आपण फ्रेम सेटमध्ये कॉलम्स आणि रोज क्रिएट करू शकतो. ठीक आहे, तर त्यानंतर आहे आय फ्रेम टॅग. आय फ्रेम टॅग हा काय आहे, तर वी कॅन डिफाईन इनलाईन फ्रेम विथ द आय फ्रेम टॅग. आय फ्रेम टॅग इज नॉट युजड विद इन अ फ्रेम सेट टॅग. म्हणजे जो आय फ्रेम टॅग आहे त्याचा यूज या फ्रेम सेट टॅग सारखा नाही आहे. ठीक आहे, तर या आय फ्रेम टॅगचे बरेचसे ॲट्रिब्यूट्स आहे, ज्यामध्ये आहे नेम, क्लास, बॉर्डर, ID, त्यानंतर आहे मार्जिन विड्थ, मार्जिन हाईट, त्यानंतर स्क्रोलिंग, त्यानंतर स्टेल अँड टायटल. तर अशा प्रकारे बरेचसे त्याचे ॲट्रिब्यूट्स आहेत. ठीक आहे, तर त्याचं एक एक्झाम्पल बघू. HTML टॅग ओपन आणि क्लोज, बॉडी टॅग ओपन आणि क्लोज, त्यानंतर आय फ्रेम स्टार्ट झाला आहे आणि SRC दिली =x.html. त्यानंतर त्याची विड्थ दिली 100, हाईट दिली 200, आणि अलाइन राईट दिले. ठीक आहे, आणि आय फ्रेम टॅग क्लोज केला आहे. तर आता या ठिकाणी होतंय काय की आपण ही जे केले त्याची विंडो स्प्लिट केली. ठीक आहे, डिफरंट फ्रेम्स बनवल्या. बट हा जो आय फ्रेम टॅग आहे तर तो काय करतो की आपलं हे समजा एक वेब पेज आहे. ठीक आहे, या वेब पेजमध्ये आपलं एक समजा W3 स्कूलचं काही कंटेंट चालू आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे, समजा या फ्रेम टॅगची इन्फॉर्मेशन दिली आहे फ्रेम. ठीक आहे, तर फ्रेम टॅगची काही इन्फॉर्मेशन दिलेली असताना तर आपल्याला इथे एक व्हिडिओ डिस्प्ले होतो. तो यूट्यूबचा असेल किंवा कोणता अजून असेल. ठीक आहे, तर या ठिकाणी एक व्हिडिओ प्ले होत असतो किंवा आपल्याला डिस्प्ले होतो. आणि या फ्रेम टॅगविषयी या ठिकाणी काही एक्झाम्पल असतील किंवा इन्फॉर्मेशन असेल. समजा दिस इज फ्रेम टॅग, सी व्हिडिओ. ठीक आहे, तर याप्रमाणे काही कंटेंट असतील आणि त्याच्यामध्ये एक व्हिडिओ असेल. ठीक आहे, तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कसा घ्यायचा, तर ह्या आय फ्रेम टॅगचा यूज करून घ्यायचा. एखाद्या साईटवर गेले तुम्ही आणि त्या साईटवरती तुम्हाला एक मॅपचं ऑप्शन दिसतं. ठीक आहे, मॅपच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्ही कुठं त्या ठिकाणी तुमचं लोकेशन फाइंड आउट करू शकता. आणि लोकेशन बघितल्यानंतर आपल्या लोकेशनच्या कोऑर्डिनेट्सवर क्लिक केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली सेट होतं. ठीक आहे, बट जे आपल्याला मॅप डिस्प्ले होतो एका कोपऱ्यात असतो किंवा मिडलला असतो, पुढं पण त्याला स्क्रोल केल्यानंतर तो स्क्रोल होतो. या टाईमला आपण आय फ्रेम टॅगचा यूज करतो. ठीक आहे, तर याच्याविषयी आपण एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत
बाय बाय.